नक्कीच जगन्नाथजींनीच काहीतरी जादू केली असावी. हा चमत्कारच म्हणायचा. गायब झालेली सावळी अशी अचानक कशी काय आली हे जगन्नाथजीच करू शकतात. अगं सावली, कुठे होतीस तू? कुठे याद झाली होतीस? आम्हाला किती टेन्शन आलं होतं माहिती. आणि जर तुला जायचंच होतं तर आम्हाला सांगून जायचं ना. तारा मॅडम, अहो मलाही माहित नाही, मला कोणीतरी उचलून घेऊन गेलं. काय? मला काहीच कळलं नाही. त्यांनी मला बेशुद्ध केलं आणि घेऊन गेले. अरे बाप रे. पण मग तू इथे कशी पोहोचलीस? कोणी सोडवलं तुला? देवा भाऊंनी. देवा भाऊंनी? त्यांना कसं कळलं तुला किडनॅप केलं ते? रात्र त्यांना तुझं लोकेशन कसं मिळालं? तारा मॅडम, हे मी सगळं नंतर सांगते. आता दुसरं गाणं सुरू होईल, तुम्ही लवकर जा स्टेजवर. हाँ जगन्नाथ जी बोला. सुमनजी, तुमची इथे यायची वेळ झाली आहे आता. या तुमच्या सगळ्या परिवाराला भेटायला. ओके, मी निघालोच. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई होनिया, मन उभे विटेवरी. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. हो अंधारात गाता गाता मन दंग झाले जेव्हा, मन दंग झाले जेव्हा, काया वाचा मनाई रंग सावळा तेव्हा, काया वाचा मनाई रंग सावळा तेव्हा. माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. पंढरी 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 पंढरी. माझे माहेर पंढरी, सासर पंढरी. तू काही लपवत नाही ना माझ्यापासून? नाही, मला तरी असं वाटतं. का गेली होतीस सावली, सांग. रियाज होता नवीन गाण्याचा. तू रियाज करत होतीस? विठ्ठला, जेव्हा सारंग सरांना हे सत्य कळेल तेव्हा काय होईल? तारासाठी तू कुठला केस? तू जर नसलीस तर कार्यक्रम होणार कसा? जन्म लागे तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्याकडे गहाण ठेवलायस तू, गहाण. पंढरी 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 पंढरी. माझे माहेर पंढरी, सासर पंढरी. सरी अंधाराचा शाखा, माझा सोनियाचा दिस, राऊळाच्या पायरीला दिसे सोन्याचा कळस. भेटी लागे जी बंद करा. नाही भैरवीजी, अजिबात नाही.
काय झालं भैरवीजी? धक्का बसला? सगळ्यांच्या मनात बरेच प्रश्न उद्भवले असतील. काळजी नका करू, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी तुम्हाला देईन. आजपर्यंत जो आवाज तारावझेचा वाटत होता तो आवाज तारावझेचा नाहीच आहे. मग तो आवाज कोणाचा आहे? तो आवाज माझ्या बायकोचा, सावली सारंग भेंदळेचा आहे. ज्या आवाजावर तुम्ही आजपर्यंत प्रेम केलत, तुम्ही दाद दिलीत, तो आवाज तारावझेचा नसून माझ्या सावलीचा आहे. ज्या आवाजाने तुम्ही मंत्रमुग्ध झालात, त्या आवाजासाठी एकदा तरी टाळ्या होऊ दे. मला माफ करा सारंग सर. मी आजवर एवढं मोठं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं. मी तुम्हाला सगळं सांगून टाकणार होते. मला माझ्या मनावर हे ओझं ठेवायचं नव्हतं. अरे सावली उठ. रडू नकोस. तुझी काही चूक नाही. समोर बघ. काही लोकांना धक्का बसलाय आणि काही चेहऱ्यांवर आश्चर्य आहे. सगळ्यांच्या मनात खूप प्रश्न आहेत. तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देईन. एका गोष्टीतून तुमच्या समोर एक गोष्ट मी सादर करेन. बघा तुम्हाला त्यातून काय उत्तर सापडतंय का.